नमस्कार मित्रांनो. आज आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की दिल्लीच्या जंतर मंतर भव्य मैदानावर सोनम वांगचुक यांचं आंदोलन चालू आहे, उपोषण चालू आहे आणि उपोषणाचा आज 19वा दिवस आहे. मित्रांनो, आपल्या सर्वांना कल्पना आहे की आज सरकारामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुत्व या बाबतीत साशंकता निर्माण झालेली आहे. लोकशाही मूल्ये कुठेतरी हरवत आहेत की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. सोनम वांगचुक हे खरे देशभक्त आहेत. अशा माणसांची आपल्या देशाला खरी गरज आहे. आज त्यांचं काम आणि त्यांचं कार्य आपल्या भारतातल्या प्रत्येक तरुणांपर्यंत गेलं पाहिजेत आणि उपोषणाच्या माध्यमातून आज गेलेलं आहे. परंतु त्यांचं उपोषण नेमकं कशासाठी या बाबतीत अजून सुद्धा ग्रामीण भागातले आपले तरुण तरुणी आणि समाज अनभिज्ञ आहे. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की नीट पेपर फुटी प्रकरण समोर आल्यानंतर म्हणजे विद्यार्थ्यांचं इतकं नुकसान झालं, आयुष्य पण काहींचं बर्बाद झालं. जवळपास नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये टेन्शन घेतलेला जवळपास 20 ते 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. इतकी भयानक परिस्थिती असताना सुद्धा आजचा सरकार स्वतःला जबाबदारी म्हणून घेत नाही आणि संबंधित शिक्षण मंत्री राजीनामा देत नाही. या सगळ्या शिक्षण व्यवस्थेतील गैरप्रकार आणि भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी आणि शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा देण्यासाठी थोर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक आणि सहकारी आज जंतर मंतरवर मोठ्या संख्येने उपोषण आणि सहभाग आज आपल्याला दिसत आहे. त्याच पार्श्वभूमीवर सोनम वांगचुक यांची देशाला गरज, अपेक्षित गरज आपण विचारात घेता रोहा प्रेस क्लबच्या माध्यमातून उद्या शनिवार 18 जुलै रोजी आपण छत्रपती शिवाजी महाराज प्रांगणासमोर रस्त्याच्या बाजूला उद्या आपण एक दिवसीय उपोषण करून सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला आपण पाठिंबा देणार आहोत. प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे की चांगल्या गोष्टीला पाठिंबा प्रत्येक भारतीयाने दिलंच पाहिजे. आज नाही तर कधीच नाही. सोनम वांगचुक यांच्यावर जर दडपशाही जर केली तर आपल्यासाठी न्याय मागणारा कोणीच नसेल. मित्रांनो, आपण सर्वांनी सहभागी झालं पाहिजे. आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी, त्यांच्या उच्च शिक्षणासाठी. आज परिस्थिती काय, मराठी शाळा बंद पडत आहेत, आज भांडवलदारांच्या शाळा आहेत. या सगळी व्यवस्था जर आपल्या बदलायची असेल, लोकशाही मूल्य आपल्याला प्रबल करायची असेल, संविधान जर आपल्याला वाचवायचं असेल, तर जे जे सुजान समाज आहे, जे जे तरुण आहेत, त्यांनी रोहा प्रेस क्लब आयोजित एक दिवसीय उपोषणाच्या आंदोलनाला आपण पाठिंबा देऊन सशक्त भारत घडवूया. धन्यवाद.